आज आपल्या संत श्री गोंधळ महाराजांच्या विचाराने पावन झालेल्या भूमीमध्ये 66व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी 26 तारखेला सुरू होत आहे आणि 30 तारखेला त्याची फायनल आहे। त्या स्पर्धेला लागणारी पावन भूमी ती माती व तसंच त्याला लागणारं स्टेज याचा आज भूमिपूजन सोहळा आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने इथं उपस्थित असणाऱ्या ज्यांनी कुस्तीच्या माध्यमातून कष्टाच्या माध्यमातून त्यांचं नाव या महाराष्ट्रामध्ये केलं आणि ज्यांनी आत्ताच आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे पैलवान काकासाहेबजी पवार, हिंदकेसरी पैलवान अमोलजी बराटे, त्याच्याच बरोबर इथं आवर्जून उपस्थित असणारे श्री प्रताप काका ढाकणे, त्याच्याच बरोबर महाराष्ट्र केसरी पैलवान दत्ताभाऊ गायकवाड, पंच कमिटी श्री यादव, पंच कमिटी पैलवान नवनाथजी दमाल, जिल्हा अध्यक्ष आपल्या या संघाचे असे पैलवान वैभवजी लांगे, पैलवान संभाजी भाऊ बरुटे, पैलवान नितीनजी निंबाळकर, पैलवान शिंदे, तसंच पंकज भाऊ, श्री गावडे गुरुजी, उपस्थित असणारे सर्वच मान्यवर जे आपल्या या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी आलेले आहेत, त्याच्याचबरोबर इथं उपस्थित असणारे आपल्या दोन्ही तालुक्याचे सर्व पैलवान, पदाधिकारी, कार्यकर्ते व ही स्पर्धा इथं चांगल्या पद्धतीने व्हावी आणि ती होत असताना नियोजनामध्ये सर्वांनीच लक्ष घातलेलं आहे। पण काही ठराविक नावं या ठिकाणी घेतो जे आतापर्यंत पुढाकार घेत आलेले आहेत आणि त्यांना नक्कीच येत्या काळामध्ये ताकद देण्यासाठी दोन्ही तालुक्याचे सर्वच पैलवान हे जुळतील अशी अपेक्षा पैलवान ऋषिकेशजी दांडे, अतुलजी दांडे, काकासाहेबजी शेळके, पप्पूभाऊ शहाणे, गणेशजी शेळके, सचिनजी दरेकर, त्याच्याचबरोबर इथं दोन्ही तालुक्याचे सर्व पैलवान उपस्थित आहेत। नाना आहेत, शामभाऊ आहेत, असबेभाऊ आहेत, हे सुद्धा नक्कीच येत्या काळामध्ये याला अजून जास्त ताकद देतील पदाधिकारी, कार्यकर्ते। काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमध्ये दुसरी जी संघटना आहे जी 2 वर्षापूर्वी स्थापन झाली, त्या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही अहिल्यानगर शहरामध्ये तिथं घेण्यात आली। टीव्हीवर आपण सर्वजण त्या स्पर्धेकडे बघत होतो, स्पर्धेमध्ये काय चाललंय हे बघत होतो। त्याच्यातच काही निर्णय असे घेतले गेले जे कुस्तीवर प्रेम करणारे सर्व मान्यवर या महाराष्ट्रातले आहेत त्यांना ते पटले नाही। या लोकांनी सुद्धा आपलं अख्खं आयुष्य वेचलं या कुस्तीसाठी आणि त्याच्या मान सन्मानासाठी, त्यांना ते पटलं नाही, मीडियाला पटलं नाही। कुठेतरी चर्चा सुरू झाली की त्या कुस्ती स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धेचं नाव अतिशय महत्वाचं आहे अशा चिटिंग झाली आणि काही लोकांना फक्त जिंकवण्यासाठी काही नियमाचं उल्लंघन झालं, निकाल चुकीच्या पद्धतीने देण्यात आला। हे अख्ख्या महाराष्ट्राने ते बघितलं। जसं महाराष्ट्र बघत होता तसं मी सुद्धा कुस्तीचा आणि कुस्तीवर प्रेम करणारे कार्यकर्ता म्हणून त्या कुस्तीकडे, त्या निकालाकडे बघत होतो आणि बघितल्यानंतर मला खूप वाईट वाटलं। त्यानंतर अनेक फोन एकामेकाला सुरू झाले की जो निर्णय दिला, निकाल दिला, हा चुकीच्या पद्धतीने दिला,
स्टेजवर पैलवानांची कुस्ती बघताच येत नव्हते, कारण का त्याच्या आजूबाजूला नेते बसले होते, राजकीय लोक त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यामुळे निकाल काय पद्धतीचा दिला गेला तिथे असताना लोकांना तो दिसला सुद्धा नाही. आणि मग ही चर्चा जशी वाढत गेली तसंच आपल्या तालुक्यामध्ये दांडेवाडीमध्ये मी बसलो होतो, तिथं सर्व पैलवान आले, त्यांचे आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे फोन चालू होते आणि तिथं चर्चा सुरू झाली की मग अशा पद्धतीने अन्याय होत असेल तर आपल्या या पवित्र भूमीमध्ये, जी भूमी कधीही अन्याय सहन करत नाही, आपल्या अशा कर्जत जामखेडच्या भूमीमध्ये आपण सुद्धा परिषदेच्या माध्यमातून महाराष्ट्र केसरी घ्यावी अशी चर्चा तिथे सुरू झाली. आणि मग लगेचच तिथं सोशल मीडियावर आपण कधी कधी व्यक्तिगत व्यक्त करतो, कधी सोशल मीडिया व्यक्त करतो. सोशल मीडियावर झाल्यानंतर ते टीव्हीला घेतलं आणि आपल्या सर्वांच्या वतीने म्हणजे इथं असणारा प्रत्येक नागरिक कर्जत जामखेडचा तो कुठल्या विचाराचा आहे, कुठल्या पक्षाचा आहे असं न बघता आपण प्रत्येक व्यक्तीच्या वतीने, पैलवानकीवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांच्या वतीने इथं असणाऱ्या मातीमध्ये कणाकणामध्ये न्याय आहे आणि त्या न्यायाच्या भूमिकेतून मी तुमच्या सर्वांचा लोकप्रतिनिधी म्हणून इच्छा व्यक्त केली, जर दुसरीकडे कुठे अन्याय होत असेल तर आमच्या या भूमीमध्ये अन्याय होणार नाही आणि आम्ही इथं महाराष्ट्र केसरी घेण्यासाठी इच्छुक आहोत. मी तुमच्या सर्वांच्या वतीने इथं असणाऱ्या सर्व पदाधिकारी जे आपल्या परिषदेचे आहेत त्यांचे मी आभार व्यक्त करतो. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना तुमच्या सगळ्यांच्या वतीने, महाराष्ट्रा वतीने इथं मी इच्छा व्यक्त केली महाराष्ट्र केसरीची. तुम्ही ती मान्य केली, यासाठी मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो. ही स्पर्धा होणार आहे, पण याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं तिथं राजकारण करणार नाही. तुम्ही जर बघितलं असेल, मी स्वतः आयोजक म्हणून तुमच्या सर्वांच्या वतीने आपण आयोजन करतोय, पण या स्पर्धेचं नियोजन हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद करत आहे. आयोजनाचं काम काय असतं, तिथं जे काही नियोजन लागतं, ज्याला मग बसण्याची व्यवस्था असेल, त्याच्याचबरोबर जो तिथं सॉफ्टवेअर लागतात, जे काही गोष्टी लागतात तिथं ते देणं असेल, पैलवान इथं आल्यानंतर राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था, सर्व पंचांची व्यवस्था, हे सगळं जे आयोजन असतं ते आपल्याला करावं लागतं, ते त्या ठिकाणी आपण करतोय. पण नियोजन म्हणजे त्याच्यामध्ये नियम असतात. नियम काय असावेत, एखादी कुस्ती कशा पद्धतीने घ्यावी, पंच कोण असावेत, त्याच्याच बरोबर तिथं कुठेही अन्याय होऊ नये यासाठी पारदर्शक पद्धतीची सिस्टम काय असावी, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन कोण करत असेल तर हे परिषद करत आहेत. हे कुस्तीतले सर्व मान्यवर त्या ठिकाणी करत आहेत. तर मला असं वाटतं की आपण जे आयोजन करत असो हे तुमच्या सर्वांच्या वतीने आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण सुद्धा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायची जरूरत आहे. सगळ्यांनाच कुस्ती आलेबल असं मला वाटत नाही. मी कुस्तीवर प्रेम करतो, पण कुस्ती मला जमती असं नाही. राजकीय कुस्ती आपण तर बरेच सगळेच जण त्या ठिकाणी खेळत असतो. त्यामुळे कुस्तीसाठी कर्जत जामखेडचे सर्व नागरिक म्हणून, सर्व पदाधिकारी म्हणून जे काही आपल्याला जमेल त्या त्या पद्धतीने या नियोजनामध्ये आपण लक्ष घालावं असं विनंती करतो. मी जी नावं इथं घेतली ज्याच्यामध्ये सर्व पैलवान आहेत, इथंच हा कार्यक्रम झाल्यानंतर हे सर्व पैलवान इथं उपस्थित आहेत. त्यामुळे तुमच्यातल्या ज्या ज्या लोकांना जी जी काही जबाबदारी असेल, जसं की काही पैलवान आल्यानंतर राहण्याची व्यवस्था आपण करत आहोत, त्याची जबाबदारी कोणाला घ्यायची असेल, म्हणजे मी खर्चाचा विषय घेत नाही, पण तिथलं नियोजन, कोणाला काय अडचण आली, कशी आली, काय बघायचं असेल तर त्याची जबाबदारी घ्यावी. जेवण नीट मिळतं, वेळेवर मिळतं का नाही त्याची जबाबदारी घ्यावी. स्टेजवर
लोकल लेवलला एक स्टेज आपण वेगळं केलेलं आहे, त्याच्या कोणाला पाठवायचं नाही, आपण भेदभाव नाही करत, पण आपण प्रयत्न करत आहोत की त्या व्यासपीठावर पैलवानकी क्षेत्रातले लोक असावेत. मग तिथलं नियोजन, बॅरिकेड लावलेले आहेत, बॅरिकेडच्या आत कुणी जाऊ नये असं काहीतरी नियम हे आपल्या परिषदेचे आहेत. तर मग आपण स्वयंसेवक म्हणून नाही तर व्हॉलंटिअर म्हणून तिथं पुढाकार घेण्याची जरूरत आहे. जे जे काय आपल्याला करता येईल ते तुम्ही करावं. तुम्ही जर बघितलं असेल तर या नियोजनामध्ये, आयोजनामध्ये हे सर्व पैलवानच तिथं करत आहे. मी स्वतः फक्त पाठिंबा देण्यासाठी कुठं काय अडचण आली तर तिथं आहे. त्यामुळे आपल्याला मी प्रश्न करतो, महाराष्ट्रातल्या तमाम कुस्तीवर प्रेम करणाऱ्या सर्व लोकांच्या वतीने कर्जत जामखेडमध्ये जर ही कुस्ती तिथं होणार असेल तर आपण, ही आपली कुस्ती आहे, आपण आयोजन करत आहोत, हे आपलंच असल्यासारखं आपण सर्वजण मिळून हे करणार आहोत का? तुम्ही आपण सर्वजण मिळून ही जबाबदारी घेत असो तर मला असं वाटतं की जी काय जबाबदारी आपण सर्वजण आपापल्यामध्ये वाटून घेऊ त्या पद्धतीने तिथं काम करा. माझा सोशल मीडियावर नाही तर फोटो जर तुम्ही बघितले तर आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले, विनंती केली की तुम्ही इथं कार्यक्रमाला यावं. दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, अध्यक्ष असतील, त्याच्याचबरोबर सभापत्यांना सुद्धा त्या ठिकाणी मी पत्र लिहिलेलं आहे, उपसभापतींना दिलेलं आहे. मला सांगायचं एवढंच आहे की आम्ही म्हणतो राजकारण जिथं करायचं तिथं आम्ही राजकारण करू, पण जिथं राजकारण नको अशी आमची प्रामाणिक भूमिका आहे तिथं आम्ही सुद्धा पुढाकार घेत असतो. मनात असेल नसेल तरी सुद्धा तिथं जाऊन कुस्तीकरांच्या वतीने, कुस्तीवर आणि खेळावर प्रेम असणाऱ्या लोकांच्या वतीने आम्ही राजकारण करत नाही हे दाखवण्यासाठी, ते मनापासून दाखवण्यासाठी आम्ही विरोधकाकडे जाऊन सुद्धा त्यांना भेटलेलो आहे. प्रत्येक आमदारांना आपण पत्र लिहिलंय, आपल्या पक्षाचे असो, विचाराचे असो नसो, त्यामुळे कुठल्याही प्रकारचा भेदभाव इथं केला नाही. पण एक तुम्हाला सांगतो, सगळेच नाही पण ठराविक लोक प्रयत्न करत आहेत की या परिषदेच्या माध्यमातून कर्जत या भूमीमध्ये जी ही स्पर्धा होणार आहे ती स्पर्धा होऊ नये यासाठी बरेच लोक पैलवानांना फोन करतायत, पंचांना फोन करतायत. म्हणजे आम्ही भेदभाव कुठे करत नाही. जेव्हा अहिल्यानगर शहरामध्ये जेव्हा त्या संघटनेकडनं, म्हणजे 2 वर्षापूर्वीची संघटना परिषदेच्या जे काही महाराष्ट्र केसरीचं नाव जे परिषदेचं आहे ते तुम्ही तिथं वापर करता, पण परिषदेमधून कुणीही आणि आपण सुद्धा कुठल्याही प्रकारचं राजकारण त्या ठिकाणी केलं नाही. पण ठराविक लोक जर राजकारण करत असतील तर मला असं वाटतं ते योग्य नाही. त्या बाबतीत त्यांनी राजकारण बाजूला ठेवून या व्यासपीठावर ज्याला कोणाला यायचंय त्यांनी त्या ठिकाणी यावं. या परिषदेमध्ये सुद्धा सर्व विचाराची, सर्व पक्षाची लोक आहेत आणि आज प्रामाणिकपणे त्या ठिकाणी ते काम करत आहेत. आपल्या जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत कुस्तीचे ते खरं तर येत होते, आले पण असतील, वैभवराव लांडगे, त्यांचे कार्य चांगले, ते पुढाकार घेतात. ते काय आपल्या पक्षाचे नाही तर आपल्या विचाराचे नसले तरी ते कुस्तीवर प्रेम करतात आणि ते कुस्तीवर प्रेम करतात. आम्ही सुद्धा कुस्तीवर प्रेम करतात आणि प्रेम हे त्यांचं आमचं जे काय दुरावा होता विचाराचा, या कुस्तीच्या माध्यमातून त्या विचाराचा दुरावा हा फक्त कुस्तीमुळे, खेळामुळे तो कमी झालेला आहे. त्यामुळे प्रेम कशावर करतो हे महत्वाचं आहे. त्याच्यावरचं प्रेम मनापासून आपण प्रेम करत असतो. सगळे भेदभाव ठेवून फक्त ज्या गोष्टीवर प्रेम करतो म्हणजे कुस्तीवर प्रेम करतो त्यासाठी हे सर्वजण एकत्रित आलेले आहेत. ही कुस्ती होणार, ही महाराष्ट्र केसरी जी आपल्या या पवित्र भूमीमध्ये होणार. आजपर्यंत ज्या ज्या कुस्त्या जिथं कुठं झाल्या असतात त्या सर्वात चांगली कुस्ती जर कुठं होणार असेल तर ती आपल्या या पवित्र भूमीमध्ये होणार आहे. योगायोग बघा, हा योगायोग तसा सहसा येत नसतो. मी विनंती करत असतो एप्रिल मे मध्ये घ्यायची का कुस्ती थोडंसं बघा, पण परिषदेने सांगितलं मार्च अखेरीसपर्यंत आपल्याला कुस्ती घ्यावीच लागेल. म्हणलं ठीक आहे आपण घेऊया, पण बघा आयुष्यभरात पुण्याच्याही कधीही असं घडलं नव्हतं. संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पादुका या भूमीमध्ये आजपर्यंत कधी आल्या नव्हत्या. त्या योगायोगाने 23 तारखेतील ते 30 तारखेपर्यंत म्हणजे याच महिन्याच्या वेळेस त्या पवित्र पादुका याच पवित्र भूमीमध्ये येणार आहेत. म्हणजे योगायोग बघा, शक्ती भक्तीबद्दल आपण नेहमी तिथं बोलत आलेलो आहे, पण या भूमीमध्ये म्हणजे या भूमीमध्ये नक्कीच काहीतरी आहे. पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांचे 300वी जयंती सुद्धा मे मध्ये होणार आहे. योगायोग बघा, या पवित्र भूमीमध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुका येतात
आणि त्याच वेळेस महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नावाजली असणारी महाराष्ट्र केसरी सुद्धा याच भूमीमध्ये त्याच वेळेस आपल्या पवित्र भूमीमध्ये शक्ती भक्ती काय असते हे दाखवण्याची संधी त्या ठिकाणी आपल्या सर्वांना आलेली आहे. त्यामुळे मला आपल्या सर्वांना विनंती करायची, अनेक असे काही लोक इथं आहेत. विजू नाना आपले विजू काका तोरणमल इथं आलेले म्हणजे त्यांनी सुद्धा कुस्तीवर प्रेम करतात, ते इथं आलेले. आणि इथं सुद्धा आपल्या बापू शेळके इथं आलेले. आता मी यांची नावं काय घेतो, कुस्तीवर प्रेम करतात. आणि इथं सुद्धा तुम्ही जर बघितलं तर आपण कुठेही पक्षाचं चिन्ह इथं लावलेलं नाही, कारण का या खेळामध्ये राजकारण होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची भावना आहे. आणि त्या भावनेतून ही स्पर्धा त्या ठिकाणी होणार आहे. चिन्ह कुठंच दिसणार नाही. परिषदेचे अध्यक्ष पवार साहेब आहेत, त्याच्याचबरोबर इथं जर तुम्ही बघितलं माझाही फोटो कुठं लावलेला नाही. रोहित पवार मित्र परिवाराच्या माध्यमातून इथलं नियोजन तिथं होत आहेत, काही युवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून. पण तरी सुद्धा ही जी स्पर्धा आहे ती आपल्या सगळ्यांची स्पर्धा आहे. ही जी जागा आहे ही जागा ज्यांनी दिली त्यांनी सहकार्य केलं त्यांचं सुद्धा मी अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. त्यांनी त्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. असे अनेक लोक आहेत, अनेक लोकांनी पुढाकार घेतलेला आहे. त्याच्याचबरोबर काही लोक जसं की आता मला काही लोकांनी सांगितलं की दिवसाला 1000 लोक जेवणार आहेत, त्यामुळे दिवसाची काही लोकांना जबाबदारी घ्यायची, काही लोकांना नाश्त्याची जबाबदारी घ्यायची. हे 5 दिवसाचा नाश्ता मी करतो. पुण्याचे एक व्यक्ती आहेत, त्यांनी 3 दिवसाची जेवणाची जिम्मेदारी घेतलेली आहे. काही लोक म्हणतात नाश्त्याची जबाबदारी मी घेतो, चहाची जबाबदारी मी घेतो. त्याच्याच बरोबर काही अमोलराव मला आता सांगत होते, त्यांचे एक मित्र आहेत की जो प्रयत्न आपण सर्वजण करत आहोत, त्यांचे एक मित्र आहेत ते 2-3 दिवसांनी भेटणार आहेत. त्यांनी सांगितलं की जो कोणी महाराष्ट्र केसरी होईल त्याला बुलेट मी त्याला त्या ठिकाणी इच्छुक आहे. काही लोक म्हणतात मी गाडी देतो. म्हणजे आता लोक आता चर्चा करायला लागले, पुढाकार घ्यायला लागले. तसंच आपण सुद्धा जर तुमच्यातलं कुणीतरी सहकार्य मदत म्हणून प्रेम म्हणून समजा कुणी गहू दिला, कुणीतरी गहू द्यायचं म्हणतंय, कुणी तांदूळ द्यायचं म्हणतंय. मला सांगायचं एवढंच आहे की ही कुस्ती सगळ्यांची आहे, महाराष्ट्र केसरी आहे. मोठा जो वाटा आहे तो आपण सगळ्यांनी मिळून तिथं उचललेला आहेच. त्यामुळे कुणी काय करायचं असेल तर नक्कीच ऋषिकेश तिथं आहेत, ते स्वतः पैलवान आहेत, त्यांना तुम्ही सांगावं. आणि बाकी सर्व पदाधिकारी तिथे उपस्थित आहेत, त्यांना तिथं सांगावं एवढीच विनंती करतो. त्याच्याचबरोबर संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पवित्र पादुका ज्या आपल्या भूमीमध्ये येणार आहेत, सिद्धटेकला कार्यक्रम आहे. 23 तारखेपासून 30 तारखेपर्यंत कार्यक्रम आहे. सेवा म्हणून आपण सर्वांनी मिळून बऱ्याच काही गोष्टी तिथे केलेल्या आहेत. आता तुझा मोठ्या प्रमाणात जो आर्थिक मदत ही तुमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी मिळून इथं केलेली आहे. तरी सुद्धा तिथं सुद्धा जर कोणाला काही पुढाकार घ्यायचा असेल तो पुढाकार तिथं घेऊ शकता. आपल्या नातेवाईकांना सांगा, पाहुण्यांना सांगा. पण भक्ती शक्तीचा जो संगम आपल्या या भूमीमध्ये होत आहे, म्हणजे पवित्र पादुका येणं 23 तारखे ते 30 तारखेपर्यंत आणि इथं 26 तारखेपासून 30 तारखेपर्यंत आपली महाराष्ट्र केसरी होणं आणि फायनल आणि तिथं आपल्या सप्त्याची समाप्ती सुद्धा एकाच दिवशी असणं हे फार पवित्र गोष्टीचं आहे. योगायोग त्या ठिकाणी आहे आणि योगायोग कुठं झाला तर संत श्री गोदर महाराजांच्या विचाराने पावन झालेला आपल्या या भूमीमध्ये झाला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म ज्या भूमीमध्ये झालेला आहे, संत श्री गीतेबाबा असतील, संत श्री सीताराम बाबा असतील, जगदंबा आई असेल, तसंच सिद्धटेकचे आपले गणपती राया असतील, या सगळ्यांच्या पवित्र भूमीमध्ये आपल्या या ठिकाणी या गोष्टी होत आहेत. त्यामुळे ही स्पर्धा आपली स्पर्धा आहे. या हेतूतून या स्पर्धेमध्ये लक्ष हे आपल्या सर्वांना तिथं घालायचंय. कृपा करून कुणी राजकारण करू नये अशी विनंती महाराष्ट्राच्या वतीने सर्वच लोकांना या ठिकाणी मी करतो. अनेक मान्यवर या कुस्तीसाठी 26, 27, 28, 29, 30 असे येणार आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर कोणाला काय बोलवायचं असेल तर आवर्जून तिथं बोलवावं अशी विनंती इथं करतो. मी परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीने परिषदेचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला, पुढाकार दिला आणि आम्हाला ही संधी या ठिकाणी दिली. तुम्ही सर्वजण ऊन असताना सुद्धा आणि फक्त सोशल मीडियावर एक कुठेतरी मेसेज आला की इथं हा कार्यक्रम होता, तो मेसेज बघून तुम्ही सर्वजण इथं आलात. सर्व पैलवानांचे, सर्व कुस्ती प्रेमिकांचे, विचाराला सक्षम आणि प्रामाणिकपणे पाठिंबा देणाऱ्या सर्वच व्यक्तींचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पण आता आजपासून 30 तारखेपर्यंत ही कुस्ती आपलीच कुस्ती आहे. त्यासाठी नियोजनामध्ये तुम्ही सर्वजण मनापासून सहभाग त्या ठिकाणी घ्या. कारण शेवटी 21 नंतर मी या ठिकाणी येणार आहे, मी तर असणारच आहे.
पण मी हे काही राजकीय कार्यक्रम नाही. आतापर्यंत बऱ्यापैकी आपल्यातल्या काही लोकांना सवय लागली. आपोआप लोक येतात, आपोआप बसतात, आपोआप आपला मंडप तयार होतो, आपोआप सगळं होतं. आपण काय करायचं, फक्त जायचं बसायचं. असं अजिबात काय होणार नाही. हे सगळं तुम्हाला तिथे करावं लागणार आहे. आतापर्यंत जे काय केलं, मला असं वाटतं की याच्या पुढे तुम्हाला तिथं पुढाकार घेण्याची जरूरत आहे. बैठका घ्या, पुढाकार तिथं तुम्ही सर्वांनी घ्या. आणि या सगळ्या गोष्टी तिथं होत असताना सहकार्य करा. सत्तेतले लोक सुद्धा या कार्यक्रमाला येतील असा विश्वास त्या ठिकाणी माझ्यासारख्याला आहे. आणि विरोधातले लोक सुद्धा या कार्यक्रमाला येतील या महाराष्ट्रातले, हेही मी तुम्हाला या ठिकाणी आश्वासित करतो. त्यानंतर 30 तारखेला आदरणीय पवार साहेब स्वतः आहेत. काही पदाधिकारी जे सत्तेत आहेत ते सुद्धा त्यांना आम्ही विनंती केली. त्यातल्या काही लोकांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यांना हा कार्यक्रम अतिशय सुंदर तिथं होणार आहे. त्याच्याबरोबर काही जी दुसरी संघटना आहे त्या संघटनेने काही पहिल्यावर बंदी टाकली. मला तुम्ही सांगा, गेले 75 वर्ष ही जी परिषद आहे ही परिषद महाराष्ट्र केसरी घेत आलेली आहे. आणि एक संघटना जी 2 वर्षापूर्वी जन्म घेते. आता तुम्हाला मला विचारायचंय की बाप मोठा का पोरग मोठं? आता 65 महाराष्ट्र केसरी ज्या परिषदेने घेतलेलं आहे याचं थोडं राजकारण करून फक्त ते भीती दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण भीती दाखवत असले तरी त्यांना 0 अधिकार आहे कोणावर त्या ठिकाणी बंदी घालण्याचा. हे मी तुम्हाला सर्वांना आश्वासित करतो. काही दिवसांपूर्वी केंद्रात सुप्रीम कोर्टात जो निर्णय झाला तसं अप्रत्यक्षपणे आपण बघितला तर तो परिषदेसाठी चांगलाच निर्णय तिथे घेतला गेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये आपण सर्वजण पुढाकार घेऊन जो कुठला भेदभाव असेल तो बाजूला काढून आपली एक कुस्ती महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर सर्व मान्य विनंती करून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, रामकृष्ण हरी. काही सत्कार राहिले त्याची नावं हे निलेश भाऊ त्या ठिकाणी घेतील आणि त्यांचे सत्कार त्या ठिकाणी केले जातील एवढंच सांगतो.